केला असा प्रश्न आमच्या शिक्षकांनी आम्हाला शालेय विज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये विचारला होता. परंतु एकाही विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. पण तुम्हाला तरी माहित आहे का की पहिला स्मार्टफोन कोणी तयार केला? ते होते फ्रँक कॅनवा. 1990च्या दशकात सेलफोन हा फक्त कॉल करण्याचे साधन म्हणून वापरले जाईल. परंतु फ्रँक कॅनवा यांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना होती. हा फोन जर आपला पर्सनल असिस्टंट म्हणून वापरता आला तर? ही कल्पना सुरुवातीला सर्वांनाच अशक्य वाटली. परंतु फ्रँक कॅनवा यांनी आपले काम थांबवले नाही. 1994 मध्ये त्यांनी पहिला स्मार्टफोन ज्याचं नाव IBM सायमन असे होते तो लॉन्च केला. हा सेल फोन आणि पर्सनल डिजिटल असिस्टंट म्हणजे PDA याचे कॉम्बिनेशन होते. तो कॉल करायचा, मेसेज करायचा, ईमेल्स पाठवायचा, नोट्स, कॅलेंडर आणि टच स्क्रीन सुद्धा होता. आजचे स्मार्टफोन्स इतके ॲडव्हान्स्ड आहेत कारण त्यावेळी कोणीतरी मोठा विचार करण्याचा प्रयत्न केला, हिंमत केली. त्यामुळे यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की सुरुवातीला आयडियाज थोड्याशा जगावेगळ्या वाटतात, पण जो व्यक्ती त्यांवर विश्वास ठेवतो, त्यावर काम करतो, तोच व्यक्ती पुढे जाऊन संपूर्ण जग बदलतो.